यवतमाळ जिल्ह्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई तसेच अवघड गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सतीश चौरे यांनी अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून गुन्हे उघड करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत। दिनांक 21 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन यवतमाळ शहर अवधूतवाडी परिसरात आरोपी शोध आणि पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की आठवडी बाजार परिसरात काही इसम पोलीस स्टेशन अवधूतवाडी कलम 309 भारतीय न्याय संहिता अन्वये जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल आपल्या सोबत बाळगून फिरत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून शिवम उर्फ लाड्या कैलास चलपेलवार, आशिष उर्फ भूषण संतोष चचाने, दर्शन हरिलाल बकोरिया तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडती घेतली असता 10 मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली सुझुकी ॲक्सेस कंपनीचे मोपेड वाहन असा एकूण 2,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन अवधूतवाडी यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ दिनेश बैसाणे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, योगेश गटलेवार, पोलीस हवालदार अजय डोळे, पोलीस हवालदार रुपेश पाली, योगेश डगवार, विनोद राठोड, ऋतुराज मेडवे, सलमान शेख, आकाश सहारे, देवेंद्र होले, आकाश सूर्यवंशी सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।